भावी शिक्षकांनो आणि अभिज्ञताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची प्रोसेस जाहिराती अपलोड ह्या पवित्र पोर्टल होत आहेत. 10 जुलैपर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेळोवेळी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत असतो की ही जी भरती होणार आहे या भरतीमध्ये सर्वात जास्त ज्या जागा येणार त्या विथ इंटरव्ह्यूच्या म्हणजे जे खाजगी आस्थापना आहे, खाजगी शाळा आहे, त्या शाळांच्या जागा ह्या भरपूर मोठ्या प्रमाणात पवित्र पोर्टलला रोज अपलोड होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेपेक्षा खाजगी ज्या शाळा आहेत त्यांची मोठी भरती ही या फेज 1मध्ये होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, फेज 1मध्ये ज्या खाजगी शाळांची भरती होणार आहेत त्यामुळे सर्वांना माहिती आहे की खाजगी शाळा ज्या असतात त्या 90% ज्या खाजगी शाळा असतात त्या विथ इंटरव्ह्यू या स्वरूपात भरती घेत असतात. विथ इंटरव्ह्यूज याप्रमाणे प्रेफरन्स आपल्याला अवेलेबल होतात आणि विथ इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या भरपूर संस्था या पवित्र पोर्टलला विद्यार्थी मित्रांनो येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेपेक्षा विथ इंटरव्ह्यूचं मेरिट कमी कसं येईल हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन असे अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी कृपया चॅनलला एकदा सबस्क्राईबचं बटन दाबा. असेच नवनवीन व्हिडिओ मी रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी कमी मार्क्सवाले आहे, जे विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होण्याचे स्वप्न बघत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कृपया व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा आहे. रणनीती कशी बनवायची, विथ इंटरव्ह्यूला कशाप्रकारे तुम्हाला सामोरं जायचं, क्रम कशी द्यायचे आणि तुमचा चान्स हा कमी मार्क असून देखील तुम्हाला सुवर्ण संधी कशी आहे हे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. स्पर्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठी संधी असते, कोणत्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा कमी आहे आणि जागा वाढणार आहे. यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे रेशो 1:3 आहे आणि 1.1 पद असल्यामुळे हा कट ऑफ देखील इंटरव्ह्यूचा कमी जाणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तुमची रणनीती योग्य जर असेल तर तुमची नोकरी ही फिक्स लागणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, हा व्हिडिओ स्किप करू नका. हा खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की खाजगी ज्या संस्था आहेत त्या शिक्षक भरतीमध्ये येणार आहेत आणि त्या संस्था विथ इंटरव्ह्यूसाठी आपल्याला प्राधान्यक्रम त्यांचे उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की शिक्षक भरती विथ इंटरव्ह्यूमध्ये 50 संस्थांची आपल्याला मर्यादा आहे. आपल्याला टोटल 50 संस्था विथ इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट करायचे आहे. 1:3 प्रमाण आणि 1.1 पद या नियमामुळे मेरिट का आणि कसे खाली येईल याचे आपण सविस्तर विश्लेषण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 1:3 हे जे प्रमाण आहे, मागच्या वेळेस जे प्रमाण 1:10 होतं, एका उमेदवाराला 10 ठिकाणी पाठवलं जायचं इंटरव्ह्यूला, परंतु आता एका उमेदवाराला 3च शाळा मिळणार आहे. म्हणून तो उमेदवार झाल्यानंतर पुढचे जे उमेदवार आहे त्या उमेदवारांना ती संधी उपलब्ध होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघू की नवीन जे बदल झाले त्या नवीन बदलामध्ये पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या मुलाखतीसह शिक्षक भरतीचे प्रक्रियेत शासनाने केलेले 3 महत्त्वाचे जे बदल आहे ते बदल म्हणजे, पहिला बदल म्हणजे 50 संस्थांची मर्यादा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मागच्या वेळेस अमर्याद संस्था एक विद्यार्थी देऊ शकत होता. तोच विद्यार्थी सगळीकडे फिरायचा आणि 10 संस्थेमध्ये त्याला प्राधान्यक्रम मिळायचे. परंतु आता उमेदवार अमर्याद संस्था निवडू शकत नाही, त्याला जास्तीत जास्त 50 संस्थांचीच मर्यादा घालण्यात आली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे 1:3 मुलाखत प्रमाण. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी एका जागेसाठी 10 उमेदवारांना बोलावले जायचे. आता हे प्रमाण केवळ 1:3 एवढंच मर्यादित ठेवलं गेलं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे 1.1 पद. रोस्टरमधील प्रत्येक स्वतंत्र बिंदू हा एक स्वतंत्र पद मानून त्या जागेवर स्वतंत्र निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे 3 खूप महत्त्वाचे बदल ह्या शिक्षक भरतीमध्ये घडलेले आहेत आणि ते महत्त्वाचे बदल घडल्यानंतर विथ इंटरव्ह्यूचं मेरिट कसं कमी येईल ह्याबद्दल आपण विचार करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, 50 संस्थांच्या मर्यादेचा अचूक परिणाम, 50 पसंतीक्रमाच्या मर्यादेमुळे उच्च गुण असणारे हायस्कोर जे उमेदवार आहे ते मोजक्याच आणि स्वतःच्या जवळच्या जिल्ह्यातील दर्जेदार संस्थांना प्राधान्य देतील. ते सर्व जिल्ह्यात किंवा सर्व स्थानात अर्ज करू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर ज्यांना जास्त मार्क्स आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वतःच्या जिल्ह्याजवळच ॲप्लाय करतील, म्हणून ते दुसऱ्या लांबच्या जिल्ह्यामध्ये ते ॲप्लाय करणार नाही. म्हणून हायस्कोर असणारे उमेदवार हे स्वतःच्या जवळच्या जिल्ह्यातच लागून जातील आणि कमी गुणांच्या उमेदवारांना इथं वाव मिळणार आहे. त्याचा फायदा होईल तो कमी गुण, ज्यांना कमी गुण आहे. अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागातील संस्थांमध्ये उच्च गुणवंत उमेदवार 50च्या मर्यादेमुळे पसंतीक्रम देणार नाहीत. ध्यानात ठेवा, 50ची जी मर्यादा आहे त्यामुळे ते उमेदवार तिथे पसंतीक्रम देणार नाही. त्यामुळे त्या भागातील जागा मध्यम व कमी गुणांच्या उमेदवारांसाठी खुल्या होतील आणि कट ऑफ निश्चितच खाली येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा जो मुद्दा 1:3 मुलाखतीचं प्रमाण. पूर्वी आपण बघितलं 1:10 हे मुलाखतीचं प्रमाण होतं. त्यामुळे नुकसान काय व्हायचं तर जुन्या नियमानुसार एका
जागेसाठी 10 उमेदवार बोलवले जायचे. त्यामुळे जास्त मार्क असणारा एकच उमेदवार विविध ठिकाणी निवडला जात असे आणि कमी मार्क्सवाल्यांचे नाव कुठंच येत नव्हतं. आता एका स्थितीमुळं काय फायदा झाला आहे तर एका जागेसाठी फक्त 3च उमेदवार या मुलाखतीसाठी पात्र ठरतील. गुणवंत उमेदवारांना केवळ त्यांच्या पहिल्या पसंतीच्याच मोजक्या ठिकाणी स्थान मिळेल आणि उमेदवारांची विभागणी झाल्यामुळे इतर जागांवर कमी गुणवत्तेचे उमेदवार सहज पात्र ठरतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे 1 बिंदू 1 पद हे खूप महत्त्वाचा जो बदल झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस जे उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यूला लागायचे तेच उमेदवार विथ इंटरव्ह्यूला परत यायचे. त्यामुळे मेरिट हे खाली येत नव्हतं, त्यांच्या अवतीभोवतीच मेरिट फिरायचं. म्हणून आता असं नाही, एकदा जर तो लागला विदाऊट इंटरव्ह्यूला तर त्याचा विचार परत केला जाणार नाही, ना की तो वरच्या वर्गासाठी त्याचा विचार केला जाईल जरी तो पात्र असला तरी. तो जर प्राथमिकला लागला तर प्राथमिकलाच तो त्याचं ते तिथं संपून जाईल. जर तो माध्यमिकला लागला तर माध्यमिकलाच त्याचं शिक्षक भरतीमधलं जे चान्स आहे तो संपून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. 1 बिंदू 1 पद हे खूप महत्त्वाचं जे आहे. या नियमाअंतर्गत प्रत्येक स्वतंत्र विषय आणि विशिष्ट सामाजिक समांतर आरक्षण प्रवर्गानुसार जागांचे स्वतंत्र वर्गीकरण केले जाते. याला 1 बिंदू 1 पद असं म्हटलं जातं. उच्च गुणवत्तेचा अडथळा दूर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. यामुळे सर्व जागा एकत्रित न येता विभागल्या जाणार आहे. प्रत्येक स्वतंत्र पदासाठी एकाच 3नुसार निवड यादी जाहीर होईल. उच्च गुणांचे उमेदवार वेगवेगळ्या प्रवर्गात किंवा एका विषयात या वेळी घुसखोरी करू शकणार नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उमेदवार यामध्ये घुसखोरी आता करू शकत नाही. तर जिल्ह्यामध्ये देखील मेरिटमध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. 80% ग्रामीण व दुर्गम संस्थांमध्ये मेरिटमध्ये घट येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, अनेक जे उमेदवार होते ते 50 संस्थांची मर्यादा असल्याने शहरी किंवा सोयीस्कर असलेल्या ठराविक ठिकाणीच पसंतीक्रम देतील. ज्या उमेदवारांचे गुण जर कमी आहे किंवा मध्यम आहे त्यांनी ग्रामीण, दुर्गम किंवा जिल्हा परिषद नसलेल्या खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित अंतर्गत संस्थांना पसंती जर दिली तर त्यांचं सिलेक्शन होण्याची दाट शक्यता इथं निर्माण झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यानुसार हे मेरिट बदलणार आहे. शहरी व प्रगत जे जिल्हे आहेत, उदाहरणार्थ मुंबई, पुणे, ठाणे, इथं सर्वोच्च पसंती जे गुणवंत उमेदवार आहे त्यांचा पहिला कल तिथे जाण्याचं राहील आणि त्या ठिकाणी मध्यम ते उच्च मेरिट राहण्याची आपल्याला दाट शक्यता आहे. त्यानंतर आपण बघूया की पश्चिम महाराष्ट्र व नाशिक विभागामध्ये आपण बघू शकतो इथं मध्यम आणि उच्च पसंती इथं येणार आहे आणि स्थानिक उमेदवारांनाच इथे प्राधान्यक्रम राहील आणि संतुलित व सामान्य मेरिट तिथे जाऊ शकतं. त्यानंतर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचा विभाग आहे त्यामध्ये मध्यम पसंती आणि जागांच्या संख्येनुसार तिथं कल राहील आणि अगेन मध्यम ते कमी मेरिट इथं जाऊ शकतं. आणि त्यानंतर शेवटचा जो आहे विदर्भ, कोकण व दुर्गम जिल्हे, उदाहरणार्थ गडचिरोली असेल, सिंधुदुर्ग असेल, चंद्रपूर असेल, यात सर्वात कमी पसंती हे उमेदवार देतात आणि दरवेळेस ते देतच असतात. गुणवंत उमेदवारांकडून इथं दुर्लक्ष होतं कारण चांगले गुण असल्यामुळे तिथे प्रेफरन्स देत नाही आणि तिथलं मेरिट अत्यंत कमी, जो कट ऑफ असतो तो खूप मॅसिव्ह ड्रॉप त्या कट ऑफमध्ये होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला जर कमी गुण असेल तर तुम्हाला प्रेफरन्स कुठं द्यायची आहे ही गोष्ट तुम्ही जर लक्षात ठेवून जर रणनीती बनवली तर 100% तुम्ही जर अचूक 50 संस्थांचे नियोजन तुम्हाला करावं लागेल. तुमच्या गुणांच्या श्रेणीनुसार जर तुमचे गुण खूप छान असतील, खूप उच्च असतील तर तुम्ही पहिल्या 30मध्ये अशा संस्था निवडा की ज्या उच्च संस्था आहे, की ज्या नावाजलेल्या संस्था आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे गुण कमी असेल, मध्यम असेल तर पहिल्या 30मध्ये अशा संस्था निवडा जिथे कॉम्पिटिशन कमी असेल. त्यानंतर आहे दुर्गम व ग्रामीण संस्थांना जास्तीत जास्त प्राधान्य तुम्हाला द्यायचं आहे. जर तुमचे मार्क साधारण किंवा सरासरी ॲव्हरेज मार्क असतील तर शहरी भागापेक्षा कोकण, विदर्भ आणि दुर्गम जिल्ह्यांना तुम्ही जास्तीत जास्त प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. 1 बिंदू 1 नुसार आरक्षण जर तुम्ही तपासलं तर तुमच्या प्रवर्गाची आणि विषयाची स्वतंत्र जागा कुठं आहे ते अचूक शोधून तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे आहे. मुलाखतीची तयारी तुम्हाला एकाच 3 प्रमाण असल्यामुळे तुमच्या 75% जो मार्क्स आहे ते तुमच्या टेटवर अवलंबून आहे आणि बाकी जे मार्क आहे 15 मार्क विद्यार्थी मित्रांनो, तर ते 15 जे मार्क आहे तुमच्या गुणवत्तेवर म्हणजे कशावर, तर BEdला तुम्हाला जर आउटस्टँडिंग असेल किंवा डिस्टिंक्शनमध्ये असेल ते मार्क पकडले जाणार आहे. त्यानंतर तुमच्या ग्रॅज्युएशनला जर चांगले मार्क असेल तर ते पकडले जाणार आहे आणि 10 मार्क ही संस्थेच्या मुलाखतीसाठी आणि डेमोसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती विथ इंटरव्ह्यूमध्ये लागण्यासाठी 90% चान्स हे तुमच्याकडे आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. जर तुमच्याकडे हातात जर चान्स असेल तर कृपया ही संधी दवडू नका. नवीन 50 पसंतीक्रमची मर्यादा
आणि एकाच 3 मुलाखत प्रमाण यामुळे केवळ ही गुणांची स्पर्धा आता उरलेली नाही विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही जर योग्य रणनीती आखली, अचूक संस्था निवड केली आणि सूक्ष्म नियोजन आणि सामान्य उमेदवारालाही शिक्षक बनण्याची समान संधी आता या पवित्र पोर्टलमध्ये मिळाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते दिवस गेले. आता ज्याला जास्त मार्क तोच लागायचा, ज्याला कमी मार्क आहे त्यांनी जर योग्य रणनीती केली, जर त्याने प्रेफरन्स दिले, तर त्याचं देखील सिलेक्शन या भरतीमध्ये येऊ शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यानुसार हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आणि आपलं जे चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो, कृपया एकदा सबस्क्राईबचं बटन दाबा. अशीच उत्तमातलं उत्तम माहिती मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. याबद्दल आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट नक्की कळवा. आपले गुण, आपला स्कोअर कमेंट करा. प्रत्येक प्रश्नाला इथं उत्तर दिलं जातं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपला काही शंका व प्रश्न असेल, तर नवीन बदल समजून घ्यायचा असेल आणि अचूक रणनीती कशी करायची, प्रेफरन्स कशी द्यायची, त्याचे देखील व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. म्हणून तो बघण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे कृपया एकदा मॅथ विथ सूरज चॅनल हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी शिक्षक भरतीसाठी घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट.